नमस्कार मित्रांनो, मुंबईकर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत एक झटपट आणि सोपी रेसिपी, जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी बनवू शकता. चला तर मग सुरू करूया आपल्या सर्वांच्या आवडत्या कांदा पोह्यांची रेसिपी. तर सर्वप्रथम आपण कांदा पोहे बनवण्यासाठी घेतलेले आहे इन्ग्रेडियंट्स, ते म्हणजे शेंगदाणे, टोमॅटो कापून घेतलेले आहेत चिरून, टोमॅटो कापून घेतलेले आहे, मीठ घेतलेले आहे चवीनुसार, जिरे मोहरी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आपण, आणि हळदीचं प्रमाण म्हणजे 1 चम्मच हळद, 1 वाटी शेंगदाणे, मीठ चवीनुसार घेतलेले आहे, टमाटर घेतलेले आहेत कापून, आणि मोहरी जिरे. तर इथे तुम्ही बघत आहात आपण कढीपत्ता घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, 8 ते 12 आपण मिरच्या, हिरव्या मिरच्या चॉप करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या, आणि खोबरं घेतलेलं आहे कापून, कांदे घेतलेले आहेत 2 कांदे, कांद्या पोह्यांसाठी 2 कांदे आपण कापून घेतलेले आहे, आणि तुम्ही गार्निशिंगसाठी बघू शकता आपल्याकडे कोथिंबीर आहे हिरवीगार मस्तपैकी, आणि त्यानंतर आपण लिंबू कापून घेतलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचे कॅरेक्टर म्हणजे आपले पोहे. तर पोहे आपण 2 तासाआधी चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते भिजत घातलेले आहेत. तर बघा कसे सुंदर मोकळे झालेले आहेत. आणि इकडे आपण बघू शकता आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकलेले आहेत. तर 5 मिनटं आधीच आपण तेल गॅसवरती ठेवलेलं पॅनमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून दिलेले. तर शेंगदाणे आपल्याला पहिले फ्राय करून घ्यायचे. तर हे मस्तपैकी असे ते असतात ना फरसाणमध्ये जे चॉकलेटी शेंगदाणे असतात, ते कसे बनतात तर असे फ्राय करूनच बनतात. तर पहिले आपण हे फ्राय करून घ्यायचे चांगले शेंगदाणे. याला 2 ते 3 मिनटं असं गरम तेलामध्ये असे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे चांगले ब्राऊन होऊ द्यायचे. आई, आता याच्यामध्ये काय आपण ॲड करणार आहे? आता अर्धी वाटी खोबऱ्याचं कापून स्लाइस करायचे त्याचे, आणि हां, तर आपण हे बघा स्लाइस करून घेतलेले खोबरे, स्लाइस म्हणजे कापून घेतलेले, चॉप करून घेतलेले, आणि ते पटकन आपण फ्राय करून घ्यायचे, कारण खोबरं लवकर हां, कारण की खोबरं लवकर फ्राय होतं. तर हे बघा मस्तपैकी असं ब्राउनिश कलर आलेला आहे शेंगदाणे आणि खोबऱ्यासाठी. ते बाजूला काढून ठेवायचे, आपल्याला सेपरेट ठेवायचे. आत्ताच आपल्याला पोह्यामध्ये ते ॲड नाही करायचे. तर हे आपण सेपरेट काढून तेलामध्ये आता नुसतं मोहरी आणि जिरे टाकणार आहोत. जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत. जिरे चांगले तडकून घेतलेले आहेत. तर जास्त वेळ आपल्याला काय थांबायचं नाही, राईट आई? आता त्याच्यात कढीपत्ता टाकायचा. हां, आता आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करणार आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी असा हिरवागार कढीपत्ता आहे, जो आपण मार्केटमधून सकाळ सकाळ फ्रेश आणलेला आहे. कढीपत्ता असो, कोथिंबीर असो, तर तो ॲड करायचा आहे. कढीपत्ता आपण इकडे, पोहे म्हणजे तुम्ही बोलू शकता की कोणीही बनवू शकतं, लहान मुलांना. याच्यामध्ये कांदे टाकायचे, सॉरी, हां, तर ह्याच्यामध्ये आपण आता कांदे ॲड करायचे. तर हे चॉप केलेले कांदे आहेत. आपला कढीपत्ता फ्राय झाल्यावरती, जिरे मोहरी फ्राय झाल्यावरती ह्याच्यामध्ये कांदे ॲड करायचे. कांदे चांगले फ्राय करून घ्यायचे. तर तुम्हाला कांदे दिसू शकतात. त्याच्यानंतर मिरच्या टाकायच्या कापल्या, आणि या मिरच्या आपण ॲड केलेल्या आहेत. पोहे बनवण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही आहे, आणि याच्यासाठी काही कोणतं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. कोणीही सपोज 10 वर्षाचा जरी मुलगा असला तरी तो पण पोहे बनवू शकतो. तर हे आपल्या घरांमध्ये भरपूर वर्षापासून चालत आलेलं आहे. मी माझ्या आईला भरपूर वर्षापासून, परंपरा आहे. हां, ही महाराष्ट्रीयन परंपरा, आणि मी माझ्या आईला भरपूर वर्षापासून बघत आहे तर कसे पोहे बनतात. तर मीही हे पोहे बनवू शकतो. तर आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेले आहे. अजून आई आता काय करणार आहे? आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण कांदे ॲड केलेले आहेत. तर कांदा आपल्याला चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे. पूर्ण खरपूस नाही करायचं आहे, ब्राऊन करून घ्यायचं आहे फक्त. आणि आपले सगळे इन्ग्रेडियंट्स असे मस्तपैकी फ्राय करून घ्यायचे. आता आपण याच्यात हळद पावडर टाकूया. आता ह्याच्यात हळद पावडर टाकलेली आहे. 1 चम्मच आहे नाही, हा 1 चम्मच. जास्त हळद नाही ॲड करायची. जेवढे पोहे त्या हिशोबानुसार आपण अंदाज घ्यायचा आहे. हे आता मस्त असं फ्राय करून घ्यायचं. आणि कोण इथं पोह्यांचा फॅन आहे, ज्यांना मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये पोहे लागतात, त्यांनी कमेंट्स करा. आता आपण काय ॲड केलं आई? टमाटे. हे टमाटर आहे, 2 टमाटे चांगले बारीक कापून. हां, तर 2 टमाटर चांगले बारीक कापून घेतलेले आहेत. कोणी प्रत्येकजण वेगवेगळे व्हेरिएशन्सनी पोहे बनवत असतं. कोणी बटाटे टाकतं, कोणी टमाटर टाकतं, भरपूर वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणी चण्याची डाळ टाकतं. तर भरपूर वेगवेगळ्या पद्धती असतात. हे आम्ही आमच्या पद्धतीने बनवतो. जर तुम्ही पण ही पद्धत म्हणजे तुम्हाला पण ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही जरूर करून बघा हे पोहे.
आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. तर आपण ॲड केलेलं आहे आता त्याच्यावर कोथिंबीर ॲड केलेली आहे. मस्तपैकी फ्रेश मार्केटमधून आणलेली हिरवीगार कोथिंबीर आहे सकाळ सकाळ. तर अशी मस्तपैकी मिक्स करून घ्यायची. आता मला तर आता काय राहावे ना, मला भरपूर भूक लागलेली आहे. सकाळचा टाईम आहे आणि मला तर आता जाम भूक लागलेली आहे. आता हे पोहे आपण हां, तर पोहे आपण ॲड करून घेतलेले आहे. आणि 5 जणांसाठी आपण किती पोहे घेतलेले आहे? अर्धा किलो पोहे चालून जातात जे 5 जणांसाठी आहे. तर तेच म्हटलं मी, हिशोबानुसार तुम्ही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे, पोहे ॲड करायचे, पोहे भिजत घालायचे. आपण ह्याच्यामध्ये आता थोडे थोडे पोहे करून घालू, ते चांगले मिक्स केले आणि साखर ॲड केली आहे. राईट, एक चमचा साखर 1 चमचा ॲड केली आहे. साखर पण ऑप्शनल आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता. ज्यांना स्वीटनेस आवडत नाही, आम्हाला स्पायसी आणि स्वीट पोहे आवडतात. ह्याच्यामध्ये आपण मग हे आपण जे फ्राय केलेले शेंगदाणे, खोबरं ते टाकून घेतलेले आणि आता मिक्स करून घेतलेले ते. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट टिप जी आहे, जेव्हा तुम्ही पोहे असे परतून घेता तर तुमची गॅस एकदम स्लो फ्लेमवरती पाहिजे. मग तुम्हाला वाटतं ना की सुट्टे पोहे झाले पाहिजे. तर भरपूर गृहिणींची ही पण प्रॉब्लेम असते की त्यांचे पोहे तयार झालेले आहेत, त्याच्यावर कोथिंबीर टाकली. हां, तर हे आपले पोहे तयार झालेले आहेत. आता याच्यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. भरपूर गृहिणींची ही प्रॉब्लेम असते की त्यांचे पोहे सुट्टे होत नाही आणि ते चिकट होतात. तर त्यासाठी ही टिप आहे की स्लो फ्लेमवरती आहे गॅस ठेवायचा. राईट, आता आपण हे सर्व करून घेऊया. आता हे आपण हे बघा इथे सर्व करून घेतलेले आहे मस्तपैकी. आता ही सगळी प्लेट आता मी पोह्याची मी खाणार आहे. त्याच्यावर लिंबू, आता हा आपण लिंबू पण ह्याच्यावरती ॲड करू शकता. ह्या सर्व गोष्टी ऑप्शनल आहेत, तुम्ही तुमच्या हिशोबानुसार करू शकता. आणि हे बघा किती मस्तपैकी कलर आलेला आहे. हिरवा कलर कोथिंबीरचा आलेला आहे, पिवळा कलर पोह्यांचा आलेला आहे, ब्राउनिश शेंगदाण्यांचा आलेला आहे. भरपूर मस्त पोहे झालेले आहे, सुगंध छान सुटलेला आहे. मला तर फार भूक लागलेली आहे. आता किचनमधून हे पोहे मी सीधा डायनिंग टेबलवरती ठेवणार आहे. तर तुम्हाला पण ही डिश आवडली असेल तर तुम्ही पण हे पोहे ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका. आणि मुंबईकर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.